साहेब, माझं स्वयंपाक पाणी आटपलंय. बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्यात ना. आता 2-3 तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखी काही काम असलं तर सांगा, अगदी कोणतंही. पुष्पाचं बोलणं थोडासा उशिराच माझ्या मेंदूत शिरलं. मी माझी कादंबरी अगदी संपवत आणली होती. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची 2 प्रकरण तेवढी राहिली होती. मग लगेच ती एका दिवाळी अंकाच्या संपादकाकडे पाठवायची होती. याच विचारात असलेल्या मला पुष्पा काय बोलते ते थोडंसं उशिराच लक्षात आलं. मी पुष्पाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. मी आजपर्यंत तिला अशा नजरेनं कधीच बघितलं नव्हतं. पण न जाणे तिच्या बोलण्याने मला तिच्याबद्दल आकर्षण वाटलं. आधी मी कोण ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. मी एक प्रसिद्ध लेखक आहे, पूर्णवेळ लेखक. मी तसा पूर्णवेळ लेखक होऊ शकलो कारण देवाकृपेनं वडिलोपार्जित मोठ्या संपत्तीचा मी मालक झालो होतो. त्यामुळे उत्पन्नासाठी काही करायची गरजच नव्हती. माझ्या लेखणीतून उतरलेलं लोकांना कमालीचं आवडतही होतं आणि त्यामुळे लेखक म्हणून चांगली प्रसिद्धीही मला मिळाली होती. या प्रसिद्धीबरोबरच माझ्या लेखणीनं सीमासारखं रत्नही मला पत्नी म्हणून मिळवून दिलं होतं. सीमा स्वतः एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होती. तिला वाचनाची खूप आवड, त्यातच माझं लेखन आवडून ती प्रथम माझ्या लेखनाची चाहती झाली. नंतर मी तरुण असल्याचं आणि बऱ्यापैकी पैसेवालाही असल्याचं तिला जसं कळलं तसं ती एकदा मला प्रत्यक्ष भेटली आणि तिनं मला लग्नाची ऑफरच दिली. या 3ही गोष्टी पाहून तिनं माझ्याशी लग्न करण्याचं ठरवल्याचंही तिनं मला स्पष्ट सांगितलं. मला तिचा हा प्रामाणिकपणा आवडला. तिच्यातली नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही लग्न केलं. आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा सीमाचा स्वभाव होता. माझाही तसाच होता. अर्थात त्यांचे मार्ग आमचे वेगवेगळे होते. मला लेखनातून कमालीचा आनंद मिळत होता, तर सीमाला मौजमजा करण्यातून. तशी आम्ही दोघं मौज करतच होतोच, भटकंती करतच होतो. परंतु सीमाच्या 4 मैत्रिणींचा खास ग्रुपही होता. मी तर त्यांना चांडाळ चौकडीच म्हणत असे. वर्षातून 2-3दा तरी या चौघी पर्यटनात जात होत्या. मलाही त्यावेळी पुरेपूर एकांत मिळत असल्यानं मीही त्यावेळी माझ्या लेखनास पूर्ण न्याय देऊ शकत असे. त्यामुळे हा काळ तर मला विशेष आवडत असे. माझ्या लाडक्या लेखनीस या काळात मला पूर्ण वेळ देता येत असे. आजही असाच काहीतरी भटकंतीचा प्लॅन ठरवण्यासाठी हे चांडाळ चौकडी कुणाच्या तरी एकीच्या घरी भेटणार होते आणि इकडे मी निवांत लेखन करत असताना पुष्पानं भलतीच ऑफर दिली होती. मी पुष्पाकडे या नजरेनं कधी पाहिलंच नव्हतं. खरं तर मला लेखन करत असताना बाकी जगाचं, बाकी गरजांचं फारसं भान कधी राहतच नसेच. पण आज पुष्पानं असा डायरेक्ट सवाल केल्यावर माझ्यातील पुरुष जागा झाला. ठीक आहे, चल माझ्याबरोबर, मी पुष्पाला म्हणालो. मी तिला घेऊन माझ्या बंगल्यातील तळघरातील माझ्या खास अभ्यासिकेत घेऊन गेलो. आमच्या बंगल्याचा वरचा भाग चांगला सुशोभित असला तरीही तळघरातील प्रशस्त खोली मात्र मी अगदी साधी ठेवली होती. एक लोखंडी खाट, टेबल खुर्ची आणि 2-3 कपाटे. आम्ही खाली पोहोचताच पुष्पा सरळ त्या खाटेवर जाऊन बसली. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या चेहऱ्याजवळ माझा चेहरा नेण्यासाठी वाकलो आणि माझ्या खिशाला लावलेली माझी लेखणी खाली पडली. ती घरंगळत थोडीशी त्या खाटेखाली गेली. मी खाली बसून वाकून ती उचलली आणि वर पुष्पाकडे पाहत उभा राहिलो. पुष्पा, या खोलीत तू पहिल्यांदाच येत आहेस ना? आता एक काम कर, खाली या खाटेखाली 3-4 ट्रंक आहेत, त्या बाहेर काढ. त्यात खूप जुनी दुर्मिळ पुस्तकं आहेत, ती बाहेर काढ. ती फडक्यानं थोडीशी स्वच्छ करून त्या कपाटात लावून टाक. खूप दिवसापासून तुला हे काम सांगायचं होतं. आज तू स्वतःच काही काम मागितलंस आणि लक्षात आलं. तासाभरात होईल हे काम पूर्ण. आणि हे घे, या कामाचे वेगळे 500 रुपये. काम झालं की सरळ गेलीस तरी चालेल. मला आज ती कादंबरी संपवणे भाग आहे. त्यामुळे मला आता त्रास देऊ नकोस. मी त्या खाटेच्या एका कोपऱ्यात 500ची नोट ठेवली
आणि पुष्पाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे न पाहता वरच्या दिशेने चालू लागलो. मी थेट आतील जिन्यानं माझ्या दुसऱ्या मजल्याच्या वरच्या अभ्यासिकेत पोहोचलो. तेथील खिडकी किंचित बाजूला करून मी आमच्या बंगल्याच्या खाली पाहिलं. सीमा आणि तिच्या मैत्रिणी दबक्या पावलानं गेटच्या बाहेर पडत होत्या. प्रत्येकीच्या हातात मोबाईल होते. त्यातील कोणत्या तरी एका मोबाईलवर तळघरातील साऱ्या घटनांचे लाईव्ह प्रक्षेपण होत होते. याबाबत माझ्या मनात काडीचीही शंका नव्हती. मी पुष्पाच्या अंगाला हात जरी लावला असता तरीही चांडाळ चौकडी लाज उघडून तळघरात धावत सुटली असती. मी अनेक पोलीस कथा लिहिल्या होत्या. त्या लिहिताना मला माझ्या पोलीस मित्रांनी वेळोवेळी सांगितलेल्या अनेक घटना आणि किस्स्याचा उपयोग होत होता. एकदा असंच त्याला भेटायला गेलो असताना तिथे एक गुप्तहेर बसला होता. त्यांच्या छुप्या कॅमेऱ्याच्या प्रकाराविषयी चर्चा चालू होती. हे कॅमेरे कसे आणि कुठे लावायचे, त्यानं कसं कसं चित्रीकरण होतं हे सारं मलाही तेव्हा बघायला मिळालं होतं. माझी खाली पडलेली लेखणी उचलताना मला पुष्पाच्या ड्रेसवर विशिष्ट ठिकाणी लावलेला तो कॅमेरा अचानक दिसला होता. या चांडाळ चौकडीनं माझं हे असं स्टिंग ऑपरेशन करायचं का ठरवलं होतं हे माझ्यासाठी कोडचं होतं. कदाचित याचा खुलासा कधीच होणार नव्हता. माझा मीच विचार करू लागलो की माझी बायको माझ्यावर संशय तर नाही घेत ना? तिला असं तर वाटत नसेल की ती घरी नसताना मी असे वाईट काम करत असेल म्हणून? आणि ते संशय खरं पण झालं असतं, पण माझ्या लेखणीने मला वाचवलं. असा कसा मी माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या स्त्रीच्या मोहात पडलो? नको त्या मोहात अडकल्याने माझ्यावर येऊ घातलेल्या अतिशय मोठ्या संकटातून माझ्या लाडक्या लेखणीनं आज मला वाचवलं होतं, एवढं मात्र खरं. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.